नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण फुटाण्याचे लाडू बनविणार आहोत। अगदी खूप छान बनतात हे, खायला तर इतके चविष्ट ना। तर चला तर मग बनवूया, कसे बनवायचे ते बघूया। मी एक वाटी इथे फुटाणे घेतलेले आहे। आता ह्या फुटाण्याला आपण एका भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि त्यानंतर याला व्यवस्थित असं हाताने असं क्रश करायचं आहे। हाताने ना ते सालं काढून घ्यायचे आहे व्यवस्थित। या पद्धतीने घासू काढून घेतलेले आहे मी, बघा। आणि असं त्याचे सालं असे बाहेर निघतात। असं म्हणजे भांड्यात मी एका म्हणजे कोपरमध्ये घेतलेलं होतं मोठ्या, आणि काढून घेतले आणि मग यात काढून कटोऱ्यामध्ये घेऊन घेतले मग ते। आणि बघा, आता हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये ना आता ते पूर्ण आपल्याला फुटाणे टाकून घ्यायचे आहे आणि हे दळून घ्यायचं आहे। बघा, या पद्धतीने मी छान असं बारीक असं दळून घेतलेलं आहे। आता आपण इथे एक भांडं घ्यायचं आहे। आता इथे ना आपल्याला हेच म्हणजे हे फुटाण्याचं मिश्रण ना छान चाळून घ्यायचं आहे। बघा, या पद्धतीने चाळून घ्यायचं आणि थोडंसं मिश्रण राहतच, म्हणजे उरतच जाड वगैरे राहतं थोडंसं। तर हे बघा, हे जाड राहिलेलं आहे। तर हे ना आपण कोणत्याही भाजीचा मसाला तयार करतो त्यावेळेला कामी येतं, म्हणजे वाया जात नाही। बघा, आता मी या पद्धतीने दळून घेतलेलं आहे। आता गॅसवर कढई ठेवलेली आहे, 1 चम्मच मी तूप घातलेलं आहे। मी जास्त तूप वापरलेलं नाही आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्तही तूप म्हणजे 2-3 चमचे टाकू शकता, परंतु मी 1च चम्मच टाकलेला आहे। बघा, आता याला ना खरपूस रंग येईपर्यंत छान मंद हीटवर आपल्याला याला छान असा थोडा कलर बदलेपर्यंत असं मस्त भाजून घ्यायचं आहे आणि याचा ना थोडा सुगंध सुटतो। तर समजायचं की आपलं म्हणजे हे मिश्रण भाजून झालेलं आहे। आता मी विलायची पावडरही टाकून घेतलेली आहे, अर्धा चम्मच यामध्ये। तर सुगंध सुटल्यानंतर समजायचं की भाजल्या गेलेलं आहे। फुटाणे जरी भाजले असले तरी पण छान व्यवस्थित भाजायचं। मी 1 चम्मच आता इथे काजूचं पावडर टाकलेलं आहे आणि हे 1.5 चम्मच बदामचं असं पावडर करून ठेवत असते। हे पावडर टाकलं की नाही तर छान आता ह्यामध्ये भाजल्या गेलेलं आहे ते व्यवस्थित आणि छान मिक्स होतं। तुम्ही कापही टाकू शकता, परंतु मी ना पावडर बनवून ठेवत असते, तर पावडर टाकलेलं आहे। आता हे ना पुन्हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। या पद्धतीने लाडू बनवायला अगदी सोपे। बघा, मी आता अंदाजे अर्ध वाटी असं गूळ घेतलेला आहे। आता हा गूळ ना माझा म्हणजे लाडवाचा गूळ आहे, हा चिकट छान असतो, याला चिकी असते। तर याचं बघा मी मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। समजा तुमचा थोडा कोरडा मोकळा गूळ असेल तर तुम्ही ना त्यामध्ये थोडं 2-3 चमचे तूप वापरून वाटून घ्यायचं, परंतु माझा गूळ छान असा लाडवाचाच होता तो, त्यामुळे बघा छान मिश्रण म्हणजे तयार झालेलं आहे। मला ना म्हणजे तूप वगैरे टाकायची गरज वाटलीच नाही आणि व्यवस्थित असं मिश्रण तयार झालेलं आहे। बघा, आता आपल्याला ना छान लाडू वळून घ्यायचे आहे। एका हाताने वळायचे आणि दुसऱ्या हाताने मी थोडं त्याला सपोर्ट देऊन असं मस्त म्हणजे गोल गरगरीत असे लाडू आपल्याला तयार करून घ्यायचे आहे। खायला तर खूप चविष्ट लागतात। मी थोडं चिमूटभर ना यात मीठ टाकलेलं होतं, तो व्हिडिओ ना स्किप झालेला आहे। तर तुम्ही थोडं चिमूटभर ना मीठ टाकाल, म्हणजे ना खूप छान चवी लागते याची, थोडं रुचकर बनतात। बघा, अशा पद्धतीने मी पूर्ण लाडू वळून घेत आहे। एक हाताने वळले आणि दुसऱ्या हाताने त्याला सहारा देऊन असे गोल गरगरीत लाडू तयार करून घेतलेले आहे। तुम्ही यावर काजूचे असे कापही लावू शकता, परंतु मी लावलेले नाही आहेत, आणि किंवा पिस्त्याचे पण लावू शकतात। बघा, मस्त याच पद्धतीने मी पूर्ण लाडू वळून घेतलेले आहे।
अगदी मस्त बघा आणि गोल गरगरीत असे लाडू तयार झालेले आहे. तर या पद्धतीने नक्की करून बघा. कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा.